पुण्यातल्या एका डॉक्टरने सुरू केलेली कंपनी आणि त्यांच्या मुलीने दिलं त्याला आंतरराष्ट्रीय उड्डाण. ही आहे एमक्युअर फार्मास्युटिकल्सची भन्नाट गोष्ट. 1980च्या दशकात पुण्याच्या गल्लीबोळामध्ये एक डॉक्टर फार्मा उद्योगात शिरकाव करायचं स्वप्न बघत होता. नाव होतं सतीश मेहता. स्वतः डॉक्टर असूनही त्यांना समजलं की औषध बनवणं हे केवळ सायन्स नाही, तो एक सेवाधर्म आहे. पण मोठ्या कंपन्यांचं वर्चस्व, परवडणाऱ्या औषधांची कमतरता आणि तुटपुंज भांडवल अशा सगळ्या अडथळ्यांवर मात करत त्यांनी फक्त 3 लाख रुपयांच्या कर्जावर 1981 मध्ये सुरू केली एमक्युअर फार्मास्युटिकल्स. सुरुवातीला एमक्युअर ही इतर मोठ्या कंपन्यांची औषधं बनवायची, पण सतीश मेहतांचं स्वप्न मोठं होतं. त्यांनी ठरवलं आपलं स्वतःचं ब्रँड बनवायचं. आणि मग काय, एमक्युअरचं नाव हळूहळू भारताभर आणि नंतर 70 पेक्षा जास्त देशांमध्ये पोहोचलं. पण खरी ट्विस्ट आली जेव्हा अमेरिकेत MBA करून गायडंट कॉर्पोरेशनमध्ये काम करत असलेली त्यांची मुलगी नमिता थापर भारतात परतली. 2007 मध्ये त्या एमक्युअरमध्ये CFO म्हणून सहभागी झाल्या. नमिता यांनी कंपनीत एक प्रोफेशनल एनर्जी आणली. टेक्नॉलॉजीचा वापर, डॉक्टर नेटवर्क वाढवणं, बिझनेसेसची सोशॅबिलिटी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणं. आज एमक्युअर हे एक ग्लोबल पॉवर हाऊस आहे, ते फक्त नमितामुळे. आणि हो, ह्याच नमिता थापर यांना आपण आज शार्क टँक इंडियावरून ओळखतो.